दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चॉकलेट यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आग्राव अलिबागमध्ये होड्यांची शर्यत होणार आहे. शिडावल्या होड्या आज पारंपरिक पद्धतीने चालवणार आहेत आणि ती शर्यत पाहण्यासाठी आपण खास अलिबागमध्ये आलो आहोत, म्हणजेच आग्रावमध्ये. आता आपण बोट घेऊन त्या शर्यतीच्या ठिकाणी जाणार आहोत. आपल्यासोबत पुनीत आहे, केतन दादा आहे आणि सुमित आहे. बाकीची मंडळी आपल्याला नंतर जॉईन करेल. चला मित्रांनो, आता आपली बोट पाण्यामध्ये ढकलली आहे. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. चला, बरं आहे म्हणा. समोर कोर्ले फोर्ट आहे आणि आतमध्ये आपल्याला जायचं आहे आग्रावमध्ये. होड्यांची शर्यतचा सुरुवातीचा पॉईंट आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन आता बघू किती बोटे आहेत. पेसाल लाटानी भरलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. मित्रांनो, आता मी खाडीमध्ये पोहोचलो आहोत आणि सर्व बोटी आपापली तयारी करत आहे, कारण आता लवकरच शर्यत सुरू होणार आहे. तर सर्व बोटी आपापल्या शिडा उभ्या करत आहेत. या शर्यतीमध्ये टोटल 8 बोटी सहभागी होणार आहेत आणि सर्व बोटी आपापली आता तयारी करत आहेत आणि लवकरच ही शर्यत सुरू होणार आहे. या शर्यतीचं खास वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फलटी आणि इंजिनचा वापर केला जात नाही, फक्त आणि फक्त वाऱ्यावरती या बोटी चालतात. फटाका फुटला आणि शर्यतीला झाली सुरुवात. सर्व बोटींनी आपल्या शिडा उभ्या केल्यात आणि फार वेगाने शर्यतीची सुरुवात झालेली आहे. बोटींचा वेग म्हणाला तर सुपर फास्ट आहे, कारण आज वारा भरपूर आहे. जेवढा वारा जास्त तेवढा बोटीला वेग जास्त भेटेल. शिडांच्या बोटी पुढे पुढे जात आहेत आणि त्यांच्या मागे गावातील सर्व बोटी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बोटी या ठिकाणी खाडीमध्ये जमलेल्या आहेत. आग्रा गावातील हा सर्वात मोठा सण साजरा केला जातोय. सर्व कोळी बांधव आपापल्या बोटी घेऊन बोटी सजवून खाडीमध्ये या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
सर्व बोटी मागे लाईनमध्ये दिसत आहेत आणि शिडांच्या होड्या आपल्या सर्वांच्या पुढे जाताना दिसत आहेत. आज वारा खूप आहे आणि वारा जास्त असल्यामुळे बोटी फार वेगाने पुढे पुढे जाताना दिसतात. या स्पर्धेमध्ये 3 क्रमांक असतात. पहिल्या क्रमांकाला 1,00,000 रुपये बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाला 75,000 रुपये बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाला 50,000 रुपये बक्षीस असते. आणि मागच्या वर्षी कोर्लेतील कमलावती बोट पहिल्या क्रमांकावरती होती. समोर बोटींचा टर्निंग पॉईंट आहे. शिडांच्या बोटी या टर्निंग पॉईंटला क्रॉस करून पुन्हा सुरुवातीच्या जागेवरती जाणार आहेत. येताना तर वारा आपल्या पाठीसोबत होता, पण आता वारा आपल्या विरुद्ध दिशेला असणार आहे. तर खरी रेसिंगची मजा या ठिकाणी आता सुरू होणार आहे. या रेसमध्ये सध्या तरी हिरावती सर्वात पुढे आहे आणि बाकी बोटी त्यांच्या मागे मागे येताना दिसत आहेत. या साईडला फिरत असेल लाल आवारीने फिरत नसेल ना. हां तेच बोलताय ती जात नसेल तर फिरत नसेल. आलीची उपटलंय काय ते ना बरोबर ही आली मग पाठवून याच्या. तो गेला ना तर स्पीड बोटला तर अजून पुढे गेला असता. त्याला स्टॉप केलं मुद्दामून केलं काय ते काय माहिती. कमलावती आणि लक्ष्मी या दोन्ही बोटींची झगड झालेली आहे बघा. दोन्ही बोटी एकत्र झाल्या आहेत वाऱ्यामध्ये. त्यांच्या शिडा एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. अशा बरेच कारणांमुळे बोटी पलटीसुद्धा होतात. बोटी सोडवण्यासाठी एक माणूस बघा शिडावर चढलेला आहे. लक्ष्मीच्या शिडावरती माणूस चढला आहे आणि कमलावती या दोन्ही बोटी वेगवेगळ्या करण्यासाठी तो माणूस प्रयत्न करत आहे. आता वारा आपल्याला उलट्या दिशेने लागत असल्यामुळे वसुंधरा बोट बघा तिवराच्या आतमध्ये घुसायला लागले. इथेच शर्यतीचा खरा त्रास सुरू होतोय, कारण आता जाताना वारा आपल्या उलट्या दिशेने येणार आहे. आपल्याला विरुद्ध दिशेला जायचं आहे तर खूप त्रास होतोय. तर वसुंधरा बोट झाडामध्ये घुसणार आहे. खूप बोटींना असाच त्रास होणार आहे. वसुंधरा बोटीनंतर आता कमलावती बोटसुद्धा झाडांच्या जवळपास गेली आहे. त्यांनीसुद्धा आपली शीड खुली केली आहे, म्हणजे वाऱ्यापासून ते वाचतील.
नाही नाही मंगारी मोठं दिली. या शर्यतीमध्ये 2 टर्निंग पॉईंट होते आणि आता बोटी दुसऱ्या टर्निंग पॉईंटजवळ पोहोचले आहेत आणि सध्या तरी सर्वात पुढे हिरावती बोटच आहे. इथून आता बोटी टर्न मारून झाला नाही की डायरेक्ट फिनिश पॉईंटजवळ जातील जिथे शर्यतीचा शेवट होईल. मित्रांनो, रेस चालू असताना लक्ष्मी बोट पलटी झाली. आपली शिडावाली लक्ष्मी बोट पाण्यामध्ये पलटी झाली आणि ती आता किनाऱ्यावरती आणली आहे. आता रेसचा शेवट जवळ आलेला आहे. 2 बोटी एकमेकांना फेस करताना दिसत आहेत. सर्वात पुढे तरी हिरावती आहे आणि त्याच्या मागे हिरकणी आहे. दोन्हीमध्ये थोडासाच अंतर आहे. जी बोट पुढे निघेल ती पहिला क्रमांक मारेल आणि त्यांच्या मागे पूर्ण गाव त्यांना चेअरअप करण्यासाठी येताना दिसत आहे. समोर हिरावती, त्याच्या मागे हिरकणी. बघूया कोण पहिला नंबर पटकावते. हिरावती बोट सर्वात पुढे निघाली आहे आणि समोर लाल बावटा दिसतो. तो शर्यतीचा शेवट पॉईंट आहे आणि यंदाचा पहिला क्रमांक हिरावती बोटीने पटकावला आहे. त्याच्याच मागोमाग हिरकणीसुद्धा येताना दिसत आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी हिरकणी पुढे गेली आहे. आता बघूया तिसरा नंबर कोण पटकावते. 2 बोटी तर पोचल्या आहेत. आता तिसऱ्या बोटीची आपण वाट बघत आहोत. शर्यतीचा शेवट बघण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी जमलेली आहे. आतापर्यंत 2 क्रमांक पोचले आहेत. अजून तिसरी बोट पोचायची बाकी आहे. समोरून 2 बोटी येताना दिसत आहेत. परमेश्वरी आणि कमलावती दोन्ही कोरलईच्या बोटी आहेत आणि दोन्ही एकत्र झगडले आहेत, म्हणजे एकमेकांमध्ये बोटी चिटकले आहेत. दोन्ही बोटीमधून कोण तिसरा नंबर पटकावते ते बघूया. कमलावती थोडीशी पुढे आहे, परमेश्वरी मागे आहे आणि रेसचा शेवटसुद्धा खूप जवळ आला आहे. आता दोन्हीपैकी कोण शर्यतीमध्ये जिंकते ते बघायला खूप भारी वाटेल. सर्व पब्लिक याच क्षणाची वाट बघत आहे. कोण पुढे निघते, कमलावती की परमेश्वरी? आणि मित्रांनो, कमलावती पुढे निघाली आहे. या शर्यतीचा तिसरा क्रमांक कमलावती बोटीने पटकावला आहे. मित्रांनो, आता होड्यांची शर्यत संपली आहे आणि आता मी सुमीच्या घरी आलो आहे. मित्रांनो, पहिली बोट हिरावती होती, दुसरी जिंकली ती हिरकणी आणि तिसरे आग्रामधल्या 2 बोटी एकत्र गेल्या, म्हणजे एकमेकांना टक्कर लागून त्यांची दोन्यांची जोडी एकत्र गेली तिसऱ्या नंबरसाठी. तर त्याच्यामधली कोणती जिंकली? कमलावती ना? तिसरी कमलावती जिंकली, कोरलेची. तर आता शर्यत पूर्ण झालेली आहे आणि सुमीच्या घरी आम्ही मस्त जेवलो आणि आता घरी जाणार आहोत. खूप मजा आली आणि मी या शर्यतीसाठी 10 पैकी 10 गुण देईन. एकदम खूप मजा आली. पूर्वीच्या काळामध्ये बोटी चालवायचे त्या पद्धतीने ही शर्यत पूर्ण केली जाते. खूप भारी वाटली, मला पण खूप आवडली. पुढच्या वेळी आपण नक्की येऊ. हाय करन्सी का? हाय हाय. मित्रांनो, आता मी अलिबागवरून मुंबईला जाणार आहोत कारण आपल्या बोटीची मासेमारी सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची होड्यांची शर्यत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हंसिका बाबू बाय बाय कर. मित्रांनो, भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हंसिका बाबू बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय.